ओके, झालं ना? झालं तर झाला म्हणा ना मग. झालं सर. तसं सांगत जा ना झालं म्हणून. व्हॉट्सअपवर सेंड करा. ओके, चल नेक्स्ट एग्जाम्पल लिहा, एक रिएक्शन लिहा. लिहा, मी सांगतो लिहा. अल्किल क्लोराइड लिहा. अल्किल क्लोराइड, अल्किल क्लोराइड when treated with AgF, काय फॉर्म होते? RF प्लस AgCl. ओके, हे फर्स्ट जनरल रिएक्शन. तुम्ही हे रिएक्शन कंप्लीट करा बरं, बघू ता किती जण करता. CH3 CH2 Cl plus SbF3. Heat. Complete this reaction. Okay, जल्दी. झाला? CH3 CH2 H3 plus AgCl. बघा आता चेक करून घ्या. इथं F की 3CH3 CH2Cl plus SFCl3. ओके ओके, व्हेरी गुड. हे बघा इथं बघा, सांगायला तुम्हाला इथं फ्लोरीन किती आहे? इथं 3 आहेत. तर इथं तुम्हाला 3 मोल्स घ्यावं लागते. तर मग इथं काय येणार? 3 मोल्स CH3 CH2 Cl सॉरी F प्लस SbCl3 असं. ओके, सो हे झालं तुमचं प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. झालं ना? नेक्स्ट एक बार रिपीट करा, सांगायला शॉर्ट मध्ये, लवकर लवकर. झालेला आहे तुम्हाला. जस्ट मी काय पूर्ण विचारत नाही, जस्ट मेथड सांगून द्या मला. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड जाऊ दे होते. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये किती मेथड्स आहेत? लवकर लवकर सांगायचं. 3 मेथड होते, 4 होते, 4ही बी सांगून दिलो मी तुम्हाला. पहिलं वाला सांगा. अरे सांगा ना लवकर. फ्रॉम अल्केन. दुसरा फ्रॉम अल्कीन. तीसरा फ्रॉम अल्कोहल. फोर्थ फ्रॉम नाही ते आता स्टडी केले आपण. बाय हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. ओके, ज्याला माहित नाही ते माहित करून घ्या. सांगायलो प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइडचे 4 मेथड होते. पहिला मेथड होता फ्रॉम अल्केन, दुसरा मेथड होता फ्रॉम अल्कीन, तिसरा मेथड होता फ्रॉम अल्कोहल आणि लास्ट मेथड होता आज स्टडी केले आपण बाय हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. त्या हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन मध्ये 2 रिएक्शन्स होते, फिंकेल स्टेन रिएक्शन आणि स्वार्ट्ज रिएक्शन. ओके, समजला आता एवढा? राइट, नेक्स्ट हेडिंग लाव. नेक्स्ट पॉइंट आहे आपला. नेक्स्ट पॉइंट होऊन जाते. नेक्स्ट पॉइंट
लिया फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल properties of alkyl halide. Physical properties of alkyl halides. So number 1, generally alkyl halides are volatile, म्हणजे ते बी लोअर मेंबर्स. लोअर मेंबर alkyl halides are volatile. volatile म्हणलं तर माहित आहे ना तुम्हाला. वोलटाईलचं मीनिंग आहे इझिली काय होणं, इव्हॅपोरेट होणं. इझिली काय होणं, इव्हॅपोरेट होणं. ओके. नेक्स्ट, सेकंड केमिकल प्रॉपर्टीज, सॉरी फिजिकल प्रॉपर्टी. स्वाती, हर्षदा, रोहिणी समजायला ना? हो सर. ओके ओके. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड सुरू आहे आपला. त्याच्यामध्ये फर्स्ट एक पॉइंट दिलो, जनरली लोअर मेंबर अल्किल हॅलाइड्स आर वोलाटाइल. लोअर मेंबर म्हणजे कमी कार्बन असणारे अल्किल हॅलाइड्स. जसं की 1 कार्बन वाला, 2 कार्बन वाला, 3 कार्बन वाला, 4, 5, बस इतकंच. एटलीस्ट 4 कार्बन पर्यंत जे काय अल्किल हॅलाइड्स आहेत ते ओनली वोलाटाइल आहेत. वोलाटाइल. आता नेक्स्ट फिजिकल स्टेट. सेकंड प्रॉपर्टी आहे आपली फिजिकल स्टेट. म्हणजे अल्किल हॅलाइड्स कोण्या स्टेट मध्ये राहतात. फिजिकल स्टेट म्हणजे अल्किल हॅलाइड सॉलिड आहेत की लिक्विड आहेत की मग गॅसेस आहेत. तर बघा काय नाही, सिंपल आहे. जे काय लोअर मेंबर अल्किल हॅलाइड आहेत ते गॅसेस फॉर्म मध्ये राहणार. नेक्स्ट थोडस म्हणजे लोअर पेक्षा थोडं जास्त कार्बन, म्हणजे एक्झाम्पल साठी C5 to C10 पर्यंत जे काय कार्बन असणारे अल्किल हॅलाइड आहेत ते लिक्विड फॉर्म मध्ये राहणार. सॉरी, लिक्विड फॉर्म मध्ये राहणार. लिक्विड. त्याच्यानंतर C11 च्या वर किती जनरली ते सॉलिड फॉर्म मध्ये राहणार. कारण नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज होत गेलं तर मॉलिक्युलर मास बी इन्क्रीज होते. आणि मॉलिक्युलर मास इन्क्रीज होत असेल तर जनरली फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल्स काय होते, इन्क्रीज होते. त्याच्यामुळं ते लिक्विड स्टेट सॉलिड फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन जाते. ओके. हे झालं तुमचं सेकंड फिजिकल प्रॉपर्टी. ओके. नोट करत राहा रफली. मी नोट्स पाठवतो तुम्हाला, PDF करून पाठवतो पूर्ण चॅप्टरची. बट इथं जे क्लास मध्ये शिकवतो ते नोट करत राहा. ओके. नेक्स्ट पेज वर चालले आपण. राईट. थर्ड केमिकल प्रॉपर्टी. काय क्वेश्चन विचारतो आता. थर्ड केमिकल प्रॉपर्टी आहे आपला. लिहा, इंपॉर्टंट आहे. बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट. ओके. तर बॉइलिंग पॉइंट दोन केस मध्ये सांगतो मी तुम्हाला. केस 1 आणि केस 2. केस 1 मध्ये फर्स्ट पॉइंट लिहा. जनरली बॉइलिंग पॉइंट increases, the arrow वरी है म्हणजे increase. Boiling point increases with increase in molecular mass. पहिलं राईट. तर याच्यामध्ये फर्स्ट
सपोज तुम्हाला मी असं CH3Cl दिलो, नेक्स्ट B CH3CH2Cl दिलो, C CH3CH2CH2Cl दिलं आणि D CH3CH2CH2 आणि CH2Cl दिलं. तर मला सांगा याच्यामध्ये बॉइलिंग पॉइंट कुणाचा जास्त आहे, लवकर सांगा. झोपी चालली काय? स्टेटमेंट दिलो ना. जनरली बॉइलिंग पॉइंट increases with increase in molecular mass. आहे सर. हा डी आहे सर. डी है ना. सर्वात जास्त बॉइलिंग पॉइंट कुणाचा? हो. डी चा. हे बघा इंटरॅक्शन राहा A म्हणजे sir. हा, असं CH3 बोलत CL. जा, शांत बसू नका. झोपी गेला काय मला काय माहित. मग इथं सर्वात जास्त बॉइलिंग पॉइंट आहे डी चा. त्याच्यानंतर सांगा सी, मग बी, मग ए. राईट. हे ऑर्डर राहणार, हेच ऑर्डर राहणार ना. अरे ज्याचा मॉलिक्युलर मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. तर डी मध्ये 4 कार्बन आहेत, सी मध्ये 3 कार्बन आहेत, बी मध्ये 2 कार्बन आहेत, ए मध्ये एकच कार्बन आहे. Cl तर सेम आहे सर्वांमध्ये. ओके, नोट करा लवकर. हो सर, येस सर. डी 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 हा ठीक आहे, समजलं मला सर. ओके. नाही समजलं सर. नाही समजलं. बरं इकडे सांगायलो माधुरी. एक मिनिट. बरं कुणाला नाही समजलं सांगा ना. ओके जाऊ दे. सांगायलो बघा, हे बघा मी सांगायलो बॉइलिंग पॉइंट. जनरली बॉइलिंग पॉइंट 2 केसेस मध्ये स्टडी करायले. फर्स्ट वन, boiling point is directly proportional to its molecular mass. म्हणजे पहिला पॉइंट बघा चांगला आहे का, इथं लिहायलो BP is directly proportional to molecular mass. याला आठवण ठेवा. मॉलिक्युलर मास जितकं जास्त तितका बॉइलिंग पॉइंट जास्त. मॉलिक्युलर मास ज्याचा जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. समजलं. तर मग इथं बघ, ए मध्ये 1 कार्बन आहे, बी मध्ये 2 आहेत, सी मध्ये 3 कार्बन आहेत, डी मध्ये 4 आहेत. जिथं जास्त कार्बन तिथं त्याचा मॉलिक्युलर मास जास्त राहणार ना त्या मॉलिक्युलचा. म्हणून डी चा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. आणि मॉलिक्युलर मास इन्क्रीज झाला तर पार्टिकल्स जवळजवळ येतात, जे काही मॉलिक्युल्स आहेत ते जवळजवळ येतात. त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज झाल्यामुळे त्याला आपण लिक्विड मध्ये कन्वर्ट करायसाठी जास्त हीट द्यावं लागते. त्याच्यामुळे बॉइलिंग पॉइंट काय होते, इन्क्रीज होते. क्लिअर आहे आता. हो सर. तर मग आता दुसरं बघा, नेक्स्ट केस 2. केस 2 बघा. आता हे झालं तुमचं इकडला पॉइंट क्लिअर झाला नाहीये, हे वाला क्लिअर झाला केस 1. आता केस 2 सांगायलो. नोट करा, पहिला मी सांगायलो ते पॉइंट नोट करून घ्या. दुसरा पॉइंट आहे बघा, बॉइलिंग पॉइंट
डिक्रीज खाली एरो आहे, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस विथ इनक्रीज इन ब्रांचिंग. सिंपल मध्ये आहे, जास्त लोड घ्यायचं नाही. ओके. बॉइलिंग पॉइंट हे बघा, डिक्रीज विथ इनक्रीज इन ब्रांचिंग. ओके, म्हणजे याचं मीनिंग असा आहे बघा, इथं बी बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया, असं आठवण ठेवा. म्हणजे जितकं जास्त सरफेस एरिया तितकं जास्त बॉइलिंग पॉइंट. आणि हे सेकंड केस कशामध्ये स्टडी करायला सर, कुणासाठी आहे म्हणलं तर आयसोमेरिक. लिहा, आयसोमेरिक अल्किल हॅलाइड साठी आहे. आयसोमेरिक अल्किल हॅलाइड साठी आहे. ओके, आयसोमेरिक अल्किल हॅलाइड क्लिअर आहे ना आता. आयसोमेरिक अल्किल हॅलाइड हे जे पहिला केस स्टडी केले, जनरली बॉइलिंग पॉइंट इंक्रीजेस विथ इंक्रीज इन मॉलिक्युलर मास. दुसरं केस आहे जनरली बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस विथ इंक्रीज इन ब्रांचिंग. इन आयसोमेरिक अल्किल हॅलाइड, आयसोमेरिक म्हणलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. आयसोमेरिक म्हणजे काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला जे राहील ना, मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं राहणार, सेम राहणार. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर मग त्याचा मॉलिक्युलर मास बी कसं राहणार, सेम राहणार. मॉलिक्युलर मास बी कसं राहणार, सेम राहणार. मग मॉलिक्युलर मास सेम आहे तर आपण ह्या रूलनं, हे बघा ह्या रूलनं डिसाइड करता येत नाही हे वाला. ओके, ह्या रूलनं डिसाइड करता येत नाही आपल्याला. ह्या रूलनं डिसाइड करता येत नाही. ठीक आहे, समजलं. ओके, राईट. तर मग आता एक प्रॉब्लेम देतो, सॉल्व करा. लिहा, इथं लिहा. ए 1 2 3 4 1 2 3 4 5 कार्बन, एक BR दिलो. लवकर लवकर लिहा. सेकंड मध्ये 1 2 3 4 कार्बन दिलो, एक इथं CH3 आहे आणि इथं 3 4 5 इथं BR आहे. नेक्स्ट C 1 2 3 इथं एक वरी आणि इकडे एक, इथं BR आहे. हा, तर समजा की मी काय लिहिलं असेल पण याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे तिघाचा बी. मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H11Br आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे तिघाचा बी. तीन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. तीन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहेत म्हणजे तिघ कोण आहेत, आयसोमर आहेत, आयसोमर्स. एबीसी मध्ये बॉइलिंग पॉइंट कुणाचा जास्त आहे सांगा लवकर. ए चं सर. ओके, एचं जास्त आहे. हा राईट, एचं जास्त आहे. बरं, क्लिअर आहे एवढं. सर ये हा राईट, ये बरोबर आहे. आणि सर्वात कमी सीचा आहे. हसू नका. नेक्स्ट, आता बॉइलिंग पॉइंट झाला. नेक्स्ट डेन्सिटी, नेक्स्ट प्रॉपर्टी डेन्सिटी. सो डेन्सिटी फॉर्म्युला सांगा कोणी तर. मास अपॉन व्हॉल्यूम. तर एकच पॉइंट लिहायची इथं.
अल्किल हॅलाइड चा मास इन्क्रीज होत असेल तर डेन्सिटी बी काय होते, इन्क्रीज. झालं, नोट करून घ्या. Molecular mass increases, density also increases. Molecular mass increases, density also increases. Clear? झालं ना? Next. Last property. Solubility. Solubility. तर बघा सांगायलो solubility म्हणजे काय. सांगा solubility म्हणजे काय. ओके ओके, बरं समजायला ना. एक बार रिपीट करून घ्या, पेजेस सांग दाखवायला. हे बघा, बॉइलिंग पॉइंट, फिजिकल प्रॉपर्टीज. इथून सुरू केले. बाय हॅलोजन एक्सचेंज, त्याच्यामध्ये दोन रिएक्शन्स आहेत आपल्याला. एक फिंकेलस्टेन रिएक्शन आहे, दुसरं श्वार्ट्ज रिएक्शन आहे. दो रिएक्शन है, फिंकेलस्टेन और श्वार्ट्ज रिएक्शन. तो फर्स्ट, व्हाट इज फिंकेलस्टेन रिएक्शन? When alkyl chloride or alkyl bromide treated with sodium iodide in presence of dry acetone or dry ether, no problem, कुछ भी लिए to form alkyl iodide. अगर alkyl chloride और alkyl bromide से alkyl iodide फॉर्म होता है तो फिंकेलस्टेन रिएक्शन, और alkyl chloride और alkyl bromide से alkyl fluoride फॉर्म होता है तो वो श्वार्ट्ज रिएक्शन. समझ में आ गया? राइट, ये हो गया. सो बाद में फिजिकल प्रिपरेशन ऑफ अल्किल हैलाइड. टोटल 4 मेथड थे प्रिपरेशन के, फ्रॉम अल्केन, फ्रॉम अल्कीन, फ्रॉम अल्कोहल, बाय हैलोजन एक्सचेंज मेथड. ओके, नेक्स्ट, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हैलाइड्स. जनरली अल्किल हैलाइड्स आर हाईली वोलेटाइल, वो भी लोअर मेंबर अल्किल हैलाइड्स. Physical state, generally lower member alkyl halides are gases and higher members are solid and liquid. असं म्हणलं तरी चालते. नेक्स्ट, बॉइलिंग पॉइंट दोन केसेस मध्ये स्टडी करा आणि कधी आठवण ठेवा. बॉइलिंग पॉइंट जनरली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. नेक्स्ट, डेन्सिटी. नेक्स्ट आहे सोलिबिलिटी. बघून घ्या व्हॉट इज सोलिबिलिटी. सोलिबिलिटी म्हणलं तर इकडे आहे का, जे आपलं अल्किल हॅलाइड आहे ना ते कशामध्ये सोल्युबल होते? वॉटर मध्ये जास्त सोल्युबल आहे की मग ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये जास्त सोल्युबल आहे? सांगा बरं. वॉटर मध्ये सर. वॉटर मध्ये. आपलं जे आपलं जे अल्किल हॅलाइड आहे ना ते वॉटर मध्ये जास्त सोल्युबल आहे की मग ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट, सॉरी वॉटर लिहिलो मी. सांगा ना. ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. हा राईट, ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये जास्त सोल्युबल आहे. ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. ओके, सो अल्किल हॅलाइड्स आर more soluble in ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. ओके, रिजन सांगता का कोणी? अल्किल हॅलाइड CH3Cl example, B CH3CH2Cl, C CH3CH2CH2Cl. हा स्टुडंट्स, तुम्ही म्हणलेला आता अल्किल हॅलाइड्स आर more soluble in
ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट अँड लेस सोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये कमी सोल्युबल होतात, स्लाइटली सोल्युबल इन वॉटर बट मोर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. वाय? आणि दुसरा क्वेश्चन, एबीसी मध्ये जास्त सोल्युबल होणारा कोण आहे वॉटर मध्ये? सांगा. एबीसी मध्ये खाली दिलो ना तुम्हाला, एबीसी. इंटरमॉलिक्यूल. चार्ट सेक्शन मध्ये सांगून द्या आन्सर. बिकॉज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सुप्रिया. ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. ओके. सी इज मोर सोल्युबल इन वॉटर म्हणाले का? माझा क्वेश्चन काय माहित आहे ना, एबीसी मध्ये मोर सोल्युबल इन वॉटर कोणता आहे? सी चुकीचा आन्सर आहे बरं सांगायलो. सी जास्त सोल्युबल होत नाही, हे जास्त सोल्युबल होते वॉटर मध्ये. विचारायलो मी, ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये विचारणार आलो मी. चांगला आहे का? आता मी सांगतो, तुमचं रिझन क्लिअर करतो बघा. थोडं थांबा आता. झालं. हा बघा, क्लिअर करून देतो. हे बघ, नेक्स्ट पेज वर क्लिअर करतो तुमचा आन्सर. बघा, हे बघा, एक रिझन आहे असं की अल्किल हॅलाइड मध्ये CX बॉन्ड आहे. चांगला आहे का? बेस्ट क्लिअर होते तुमचा कॉन्सेप्ट. अल्किल कार्बन आणि हायड्रोजन मध्ये काय बॉन्ड आहे? कोणता बॉन्ड आहे? जनरली हे कोव्हलंट बॉन्ड आहे. बघ, हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत इथं. हे एक इलेक्ट्रॉन, हे एक इलेक्ट्रॉन. शेअरिंग मधली शेअरिंग आहे, कोव्हलंट बॉन्ड आहे. दिस इज अन कोणता बॉन्ड आहे? पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. रिझन काय आहे सर? पोलार कोव्हलंट. ओके सर, पोलार काऊन म्हणायले? पोलार म्हणायला काय रिझन आहे? कारण कार्बन आणि हायड्रोजन मध्ये हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. तर मग हे शेअरिंग मधले इलेक्ट्रॉन स्लाइटली कुणीकडे मूव्ह होते? these electrons move toward halogens. That's why halogen get partial negative charge and carbon get partial positive charge. Okay, समजलं? तर मग हे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स कुणीकडे फ्लो होतात, कुणीकडे मूव्ह होतात? हायड्रोजन कडे मूव्ह होतात. म्हणून हायड्रोजन वर कोणतं चार्ज येते? पार्शियल निगेटिव्ह चार्ज येते आणि कार्बन वर पार्शियल पॉझिटिव्ह. दॅट्स वाय दिस बॉन्ड इज पोलार अँड कोव्हलंट. मग आता बघा, ए आन्सर तुम्ही ए च काय दिले होते? सी आणि Cl होतं ए मध्ये. बी मध्ये काय होतं? 2 कार्बन वाले असे होते Cl ला अटॅच. सी मध्ये किती कार्बन अटॅच होते Cl ला? 3. चांगलं बघा, Cl. तर हे बघ, हे जे बॉन्ड आहे हे याच्यामध्ये दोघं बी पोलार आहेत. इथं बघितलं तर हे पार्ट पोलार व्हायला आणि इथं हे पार्ट पोलार व्हायला, कारण इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस, इथं प्लस. मग इथं बी इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे इथं बी प्लस येते, इथं बी प्लस येणार, कारण हे इलेक्ट्रॉन्स इकडे फ्लो होणार असं. बट जसं जसं कार्बनचं चेन वाढत जाते, कार्बनची लेंथ वाढत गेलं समजा असं, तर काय होते माहित आहे? नॉन पोलार पार्ट इन्क्रीज होते. नॉन पोलार पार्ट काय झालं? इन्क्रीज झालं. नॉन पोलार पार्ट इन्क्रीज झाल्यामुळं आपलं जे वॉटर आहे ते तर पोलार आहे की नाही? मग हे नॉन पोलार पार्ट वॉटर मध्ये इन्सोल्युबल होणार. ओके, समजलं की नाही? हो सर. एबीसी मध्ये मग कमी सोल्युबल कोण आहे आणि जास्त सोल्युबल कोण आहे सांगा? ए हा, ए जास्त सोल्युबल आहे आणि सी कमी सोल्युबल आहे वॉटर मध्ये. कमी सोल्युबल. ओके,
आणि बी सर. रिपीट करा. ए पेक्षा कमी सोल्युबल बी आहे आणि बी पेक्षा कमी सोल्युबल सी आहे. समजलं? म्हणजे जितके ठीक आहे, सर. कार्बन वाढत जातात ना तितकं नॉन पोलार पार्ट वाढते आणि आपलं वॉटर जे आहे ते पोलार आहे. कधी बी पोलार पोलार तुम्हाला एक रूल सांगितलं होतं लाईक डिझॉल्व लाईक वाला. हो सर. तेच रूल फॉलो करा. लाईक डिझॉल्व लाईक म्हणजे लाईक डिझॉल्व लाईक म्हणत पोलार सोल्युबल होते असं. राईट? हो. हे झालं सोल्युबिलिटी. क्लिअर आहे आता? एक बार रिपीट करून घ्या. झालं ना? आता ह्याच सांगा बरं आन्सर. क्वेश्चन द्यायला लवकर सांगा. ए बी सी नाव देऊ की स्ट्रक्चर देऊ? स्ट्रक्चर द्या. स्ट्रक्चर द्या. नाव दिले का? स्ट्रक्चर द्या. घ्या स्ट्रक्चर घ्या. स्ट्रक्चर द्या सर. हो स्ट्रक्चरच देतो. नाव दिलं तर आपल्याला स्ट्रक्चर येतच नाही ना. 4 Cl L हा L CH3 C वरी एक CH3 आहे, इकडं CH2 आहे आणि इकडं Cl आहे. B झाला C. क्लिअर झालं? हो. CH3 आणि खाली पण एक CH3 आहे असं आणि इथं काय करायचं इकडं एक Cl द्या. तर आता तुम्ही सांगा, तुम्हाला 3 ऑप्शन दिलो मी, तर सोल्युबिलिटी ऑर्डर सांगा. हो. सोल्युबिलिटी ऑर्डर. सर्वात जास्त सोल्युबल कोण आहे? काय करायचं? सी आहे सर. C is more soluble than बी. B is more soluble than ए. A. समजलं? हा. ठीक आहे. तुमचं डाऊट क्लिअर करतो. हे पहिला पॉइंट झाला. तसंच काय करा माहित आहे तुम्हाला, एक रिलेशन समजते इथं. बॉइलिंग पॉइंट सांगा बरं या तिघाचा. बॉइलिंग पॉइंट कुणाचा जास्त आहे तिघामध्ये? ए. A च जास्त आहे, B च जास्त C. आहे, मग C. तर B, तुम्हाला C. इथं काही ना काही एक रिलेशन दिसलं बघा. इथे या दोघांमध्ये डिफरन्स दिसलं बघा. सोल्युबिलिटी बघलं तर रिव्हर्स आहे, CBA आहे आणि बॉइलिंग पॉइंट बघितलं तर ABC आहे. म्हणजे याच्यावर काय कळायला तुम्हाला? बॉइलिंग पॉइंट आणि सोल्युबिलिटी कशा आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हा समजलं? Solubility. आणि हे बी कुणासाठी? आयसोमेरिक साठी. आयसोमेरिक अल्किल हॅलाइड साठी. अल्किल हॅलाइड. समजलं? ओके. क्लिअर आहे? हो. नेक्स्ट आता आज थोडस केमिकल प्रॉपर्टीचं थोडं इंट्रोडक्शन देऊन सोडतो. नोट करा, लवकर लवकर नोट करा. केमिकल ते स्वार्थ रिएक्शन सांगा एकदा. कोणता? स्वार्ट्स रिएक्शन. हॅलो, स्वार्ट्स हो, रिएक्शन का? हा ठीक आहे. बाई इथं बघ. हो. ओके ओके. रिपीट मध्ये जाऊ. इथंच आहे, कुठेही गेलं नाही. हा इथं बघ. कोण विचारलं ते चांगलं बघा, सांगायला. हे बघ, हे बघ चांगला आहे. आपण अल्किल हॅलाइड घेतले, हे ब्लू कलरचं सर्कल दिसायला, त्याला कुणासोबत ट्रीटमेंट करायचे तुला? मेटॅलिक फ्लोराइड. मेटॅलिक फ्लोराइड मध्ये तू AgF घेऊ शकतेस, Hg2F2 घेऊ शकता, SbF3 आणि AsF3 घेऊ शकता. तर सपोज तुम्ही अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइडला AgF सोबत ट्रीटमेंट केलं, काय Hg2F2 सोबत SbF3 AsF3. काय नाही, सिंपल आहे बघा. इथून जे क्लोराइड रिप्लेस होते आणि ब्रोमाइड रिप्लेस होते कशाना? फ्लोरीन. म्हणजे फ्लोरीन आणि ब्रोमिनला रिप्लेसमेंट करायसाठी आपण फ्लोरीनचा वापर करायले. ह्याच रिएक्शनला स्वार्ट्स रिएक्शन म्हणतात. समजलं? अजून एक एक्झाम्पल दिलं होतं खाली बघ. माहिती आहे का? त्या रिएक्शनला स्वार्थ रिएक्शन
रिएक्शन का? हा काय म्हणाली? हॅलाइड सोबत जे रिएक्शन होते त्यालाच म्हणतात का? म्हणजे कुणासोबत? अल्किल क्लोराईड आणि अल्किल ब्रोमाइडला ट्रीटमेंट करायचं मेटालिक फ्लोराईड सोबतच. हा. मेटालिक फ्लोराईड AgF म्हणजे मेटल आणि फ्लोरीन सोबत ट्रीटमेंट करायचं. कुणाला? अल्काइल क्लोराईडला आणि अल्काइल ब्रोमाइड. फॉर एक्झाम्पल साठी बघ, आता तुला एक सिंपल मध्ये सांगतो. सपोज इथं तू CH3Cl घेतली आणि ह्याला कुणासोबत ट्रीटमेंट करायला? AgF सोबत ट्रीटमेंट केली समजा. तर सिंपल आहे बघ, इथून Cl ला काढून टाकायचा आणि इथून ह्या फ्लोरीनला इथं आणून टाकायचं. म्हणजे Cl इज रिप्लेस बाय F. तर इथं काय ते CH3F आलं प्लस इथं आपलं Ag आणि एक Cl. समजला? ओके. सर हा ते Hg2F2 आहे ना, त्याचं करून दाखवा बरं. बर. तर Hg2F2 घ्या. हे इथं घ्यायला सपोज आता इथं CH3 आणि Cl घेतले प्लस Hg2F2 घेतले. तर तुझ्या Hg2F2 मध्ये किती फ्लोरीन आहेत? 2 आहेत ना? मग इकडे 2 मोल घे. 2 मोल घेऊन टाक. समजलं? मग इथून 2 Cl निघाले, इथून 2 F येणार. 2 मोल्स ऑफ CH3F प्लस इकडे काय ते Hg2Cl2. मला हो सर. ओके. राईट. मग स्टॉप करू आता. हा हे काय तर सांगू लागतो, थोडस नोट करून घ्या लवकर. हे थोडस 2 पॉइंट आहेत, उद्या मग अजून सोपं जाते. केमिकल प्रॉपर्टीज हेडिंग लाव. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. बरं एक विचारू का तुम्हाला? हो. नोट्स लिहायला की पण मी सांगलेलं? हो सर. हो. हो चांगलं सर. नोट करा. मी सांगायला बोर्डवर बी एवढं एक्सप्लेनेशन येत नाही, तेवढं बेस्ट एक्सप्लेनेशन इथे येते बरं. हा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड चांगलं लिहा. तर इकडे आहे का, केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्किल हॅलाइडला आपण 3 टाइप मध्ये क्लासिफिकेशन करून स्टडी करायला. चांगला लिहा, तेच मेन आहे. नंतर मग कुणासोबत रिएक्शन करायला सर काही समजणं आले म्हणता. So chemical properties of alkyl halides can be classified into 3 types. 3 category मध्ये क्लासिफाय करून स्टडी करूत आपण. नंबर 1 लिहा असा NSR. नंबर 2 सांगा माहित असेल तर. एलिमिनेशन. राईट. रिएक्शन मेटल. ओके. एलिमिनेशन रिएक्शन आणि रिएक्शन दुसरा रिएक्शन विथ मेटल. कोणते मेटल घेता? NMG. Mg. सिलेबसला आपल्याला 2 मेटल सोबत आहे. राईट. ओके. तर मग आता उद्या आपण एक इथून स्टार्ट करू NSR पासून. आता भूक लागली असेल ना तुम्हाला? नाही लागाय? झालं सर जेवण झालं सर. हो तर भूक लागली तर मी काय बाजूला प्लेट घेऊन खायचं. ठीक आहे, मला भूक लागली ना. बर. ओके मग करून घ्या उद्या सर. भेटू. बरं आज ओके चांगलं झालं ना क्लास? हो सर. चांगलं झालं. ते पूर्ण सेव्ह राहते बरं हे. हा ठीक आहे. लवकर चालू केले. ओके जाऊ दे. चला आता मीटिंग खतम करू. नोट्स टाका व्हॉट्सअपला सर. हो टाकून देतो.
लिव होऊन जा सर्वजण आता. सर हाँ यहाँ पर जो बताए ना मेनी वोलेटाइल हैलोजन कंपाउंड्स हैव स्वीट स्मेल वगैरह हाँ हाँ. मतलब गैसियस में लिक्विड हायर मेंबर, इसका यूज क्या होता? इनका मतलब ये जो गैसेस है ये ना. जो बताए ना कार्बन अगर हम्म. हाँ हाँ हाँ, सर, ये जो इसका अल्किल यूज कहाँ हैलाइड्स. पर होता है? हाँ, तो ये अल्किल हैलाइड से अपन दूसरे ऑर्गेनिक कंपाउंड बना सकते हैं. मतलब जैसे कि अभी मिथाइल क्लोराइड हो गया, इथाइल क्लोराइड, जो क्लोरोफॉर्म हो गया, आइडोफॉर्म हो गया. अभी जैसा कि आइडोफॉर्म है उसको मेडिसिन में यूज कर सकते हैं. क्लोरोफॉर्म है उससे कार्बिन तैयार कर सकते हैं, रेफ्रिजरेंट में यूज हाँ कर सकते हैं. और ये कुछ एरोमेटिक एलिफेटिक अल्किल हैलाइड्स को अपन डीडीटी में यूज कर सकते हैं, मतलब फर्टिलाइजर में यूज कर सकते हैं. ऐसे बहुत सारे यूजेस हैं. हाँ आगे मैं आपको यूजेस दे दूंगा सबके. हाँ ठीक है सर। मतलब अल्किल हैलाइड के मतलब यूजेस यहाँ है. पर अभी हाँ हाँ. हाँ, अच्छा सर, यहाँ पे अभी 4 कार्बन है तो वहां पर गैसियस बोलने का, और 10 तक है तो लिक्विड बोलने का क्या उसको? मतलब एक रेंज है ऐसा कि जैसे कि लोअर मेंबर कार्बन की, जैसे कि अभी एक रेंज दिया मैं 4 कार्बन तक, तो ये जनरली गैसेस फॉर्म में एग्जिस्ट करते हैं रूम टेम्परेचर के पास. और जैसे जैसे कार्बन बढ़ता है, 5 ठीक। कार्बन 6 कार्बन, तो जैसे कार्बन बढ़ते हैं तो वो उनका क्या होता है, वो तो लिक्विड स्टेट में आ जाते हैं. बाद में और कार्बन बढ़ते हैं तो वो सॉलिड स्टेट में एग्जिस्ट करते हैं. ऐसा है, वो जनरली फिजिकल स्टेट है अभी. हाँ हाँ ओके. हाँ ठीक है सर। तर ते C5 C10 लिक्विड आहे आणि C11 चं म्हणजे सॉलिड. हाँ C5 C10 लिक्विड चांगलं, C11 सॉलिड चांगलं. हे बघा, C42 म्हणजे C1 to C4 जे आहेत ते गॅसेस फॉर्म मध्ये आहेत. C5 to C10 पर्यंत जे अल्किल हॅलाइड्स आहेत ते लिक्विड फॉर्म मध्ये आहेत. आणि मोर दॅन C10 म्हणजे 11 पासून 11 च्या नंतरचे जे काही अल्किल हॅलाइड आहेत ते सॉलिड फॉर्म मध्ये राहणार. ओके, हो. ठीक आहे.